सो हॅलो, दिस इज मी मधुरा. आणि मी सुबोध. तर आज आम्ही तुम्हाला आमच्या कॉर्पोरेट जर्नी बद्दल सांगणार आहे की मी माझा पहिला जॉब कसा लँड केला आणि याने याचा पहिला जॉब कसा लँड केला. मी खूप स्ट्रगल केला. हा, याची स्टोरी भरपूर जास्त इंटरेस्टिंग आहे. माझी म्हणजे अशी नॉर्मल ॲव्हरेज स्टोरी आहे की असं एक मुलगी कॉलेजमधून निघते, मग कॅम्पस प्लेसमेंट होते. सो इट्स नॉर्मल स्टोरी, पण याची इंटरेस्टिंग आहे. तर पण पहिले सांगणार नाही. नाही असं कसं ऑडियन्स. अरे एवढं घाणेरडं सांगणार. नाही सगळं सांग. तर पहिले मी माझी स्टोरी कव्हर करते. तर माझी ब्रांच ऑलरेडी आयटी होती आणि माझी मेकॅनिकल. आता इथून mechanical. तुम्ही समजून जा की बेकार स्ट्रगल केला असं नाही. आणि तरी आयटी मध्ये आहे. तर माझी ब्रांच ऑलरेडी आयटीची होती आणि 7th सेमिस्टरमध्ये TCSचं ऑफ कॅम्पस सुरू होता आणि आय गॉट प्लेस्ड इन TCS. my आणि God. आमचं कॉलेज असं काही एवढं चांगलं नव्हतं, त्याच्यामुळे ऑन कॅम्पस प्लेसमेंट काही आलं नाही. तर जे सेम होतं माझं 8th सेमिस्टर, तर ते कोविडमध्ये होतं. तर माझ्या ऑफर लेटरमध्ये आणि जॉईनिंगमध्ये 1.5 वर्षाचा गॅप आला, कारण की शेवटचं सेम खूप लेट झालं फक्त बिकॉज ऑफ 1.5. कोविड. तर मग तिथून माझी जर्नी स्टार्ट झाली. तर 2 years आय वॉज इन TCS. देन आय स्विच अगेन. तर मग 3 years आय वॉज इन प्रिन्सिपल ग्लोबल सर्व्हिसेस. 3 years आय वर्क देअर अँड नाऊ आय एम इन फ्लुइड्रा. तर असा माझा ओव्हरऑल 5 years ऑफ एक्सपिरियन्स झाला आहे. आता 5 वर्ष 3 कंपन्या बदलल्या. येस. आणि असं झालं की आता करंटली माय डेझिग्नेशन इज सिनियर डेव्हऑप्स. आणि जसं मी TCSला एंटर केलं तसं पहिलेपासूनच माझा क्लाउडवर प्रोजेक्ट सुरू झालं. त्याच्यामुळे मला असं जास्त स्ट्रगल नाही करावं लागलं की म्हणजे पहिले सपोर्टमध्ये होती आणि मग डेव्हलपमेंटमध्ये जायचं आहे आणि असं वगैरे या सगळ्या गोष्टी काही झाल्याच नाही. इट वॉज स्ट्रेट पाथ. म्हणजे असं ठेवलं त्या पाथवर देवानी मला आणि आय लाईक वेंट स्ट्रेट. तर सिम्पल स्टोरी आहे माझी 5 years ऑफ एक्सपिरियन्सची. नाव यू स्टार्ट. याची जरा इंटरेस्टिंग. माझी तुझ्या ब्रांच पासून मी सुरुवात कर. मेकॅनिकल मधून इंजिनिअरिंग केलं. मेकॅनिकल मध्ये असताना माझ्यासाठी जॉब पाहिले मेकॅनिकल रिलेटेड. जसं की मी ऑटोमोबाईल मध्ये इंटरेस्ट होता. मी ऑटोमोबाईलचे जॉब बघितले. पुण्यामध्ये जाऊन MIDC मध्ये फिरलोय. नागपूरमध्ये जाऊन MIDC मध्ये जाऊन रिझ्यूम टाकून दिले, पण ते मला तिथून गेटवर हाकून देतात. कारण की लिटरली आणि गेटवर जाऊन रेझ्युमे टाकले. आणि ते म्हणतात की नाही, आम्हाला इंजिनिअरची गरज नाही आहे, पण वाटल्यास जर तुम्ही डिप्लोमा किंवा IT असेल तर काही नाही काही जागा आहे बा, फिटरची वगैरे, फिटिंगची, फिक्सिंगची, काही नाही काही कोणती ना कोणती जागा आहे बा. स्ट्रगल. पण त्याच्यानंतर मग मी म्हटलं ठीक आहे, मग नाही कोअर मेकॅनिकल मध्ये तर मग डिझाईन मध्ये बा चान्स करून पाहू बा. तर मग मी मेकॅनिकलचे डिझाईनचे काही सॉफ्टवेअर असतात जसं प्रोई, कटिया हे शिकलो. तर हे मी शिकलो, बट त्याचाही मग काही फायदा झाला नाही. तर त्यांनी मग जॉब काही लँड झाला नाही. मग त्याच्यानंतर माझ्या काकांनी मला एक रेफरन्स लावून दिला होता. स्टार्टअप कंपनी होती CAE वर, जसं की अनालिसिस कंपनी असते, पुण्याला होती ती. त्या कंपनीत मी जॉब केला. पण मी ऍक्च्युली जॉब जेव्हा चालू केला आणि जेव्हा मी खरंच जॉब करायला लागलो तेव्हा मला वाटलं नाही की मी जॉबसाठी बनलोय म्हणून. मी जॉबला जात होतो, पण माझ्या तो जॉब टिकला नाही. मी 1-2 महिन्यात जॉब सोडून दिला, वापस चाललो आलो. कारण मला असं होत होतं तेव्हा की माझ्या आजूबाजूला मला दिसत होते ITचे लोक, जे की चांगले व्हाईट कलर जॉबवाले लोक होते, छान पैसे कमवून राहिले होते, गाड्यांवर फिरत होते, गाड्या चालवत होते, कॅब येत होत्या ना, तेव्हा खूप अट्रॅक्शन होतं. कॅबमध्ये बसून चालले बाई, यांची का मस्त लाईफ आहे, असं आहे तसं आहे. मग मी तेव्हा थोडा विचार केला, म्हटलं यार आपण बरोबर नाही आहे, आपलं बरोबर करावं लागेल. आणि मी ठरवलं होतं की मग गव्हर्नमेंट काही करायचं नाही, अभ्यास करायचा नव्हता. त्याच्यामुळे मी म्हटलं आता काहीतरी अपग्रेड करूनच IT मध्ये घुसता येईल. तर मग मी क्लासेस लावले होते ऑटोमेशनचे. पुण्याला? ऑटोमेशनचे नाही, म्हणजे मी जावाचे क्लासेस लावले पुण्याला, करवीनगरला. मी अप्लाय करणं चालू केलं आणि मला मग कॉल्स आले आणि मग कॉल्सही आले आणि ऑफ कॅम्पसमध्ये पण मी गेलो. मग तसंच करता करता मला एक ऑफ कॅम्पस आला एक्सप्लोचा, म्हणजे तिथे ऑफ कॅम्पस चालू होता. मी गेलो. टेस्टिंगचे क्लासेस केले तू, बरोबर? नाही, मी जावाचे क्लासेस केले. मी टेस्टिंगला जाणार, कारण की मला स्वतःवर कॉन्फिडन्स नव्हता की म्हटलं मी त्या बॅकग्राऊंडचा आहे नाही तर मे बी मला डेव्हलपमेंट जमेल नाही तर कंपनीमध्ये माहीत नव्हतं. त्याच्यामुळे मी QA ऑटोमेशनमध्ये केलं, म्हणजे सेलेनियम, जावा, API वगैरे ह्या गोष्टी मी शिकलो. मला ऑफ कॅम्पस आला ॲक्च्युली. ऑफ कॅम्पसला मग एक्सप्लोमध्ये चालू होते. तर त्या दिवशी मी 2 इंटरव्ह्यू दिले होते. FISचा दिला होता आणि एक्सप्लोचा दिला होता. तर एक्सप्लोमध्ये एकाच दिवशी सगळं होऊन गेलं माझं. फक्त त्यांनी ऑफर नाही दिला, ते ऑफर देणार होते, पण त्यांनी मग दिलं ऑफर. तर मग एक्सप्लिओ पासून माझी खरी सुरुवात झाली. तर मग तुझी फर्स्ट कंपनी एक्सप्लिओ होती. फर्स्ट कंपनी माझी एक्सप्लिओ. किती वर्ष? एक्सप्लिओ मध्ये मी 2-2.5 वर्ष राहिलो. 2.5 वर्ष एक्सप्लिओला. मग एक्सप्लिओ नंतर मी विप्रोला गेलो. विप्रोला मग मी 1.5 वर्ष राहिलो. विप्रो मधून मग मी स्मार्टटेकला आलो. आता मी करंटली स्मार्टटेक मध्ये आहे. इथे मला 3 वर्ष झाले आहे. आणि असं करत मी 6 वर्षात 3 कंपन्या चेंज केल्या. आणि तुझं ते सांग ना, ते गव्हर्नमेंट जॉबवाला मध्ये
एक्झाम दिली होती तेव्हाला. नाही ते कसं सांग ना सांग ना सांग ना सांग ना सांग. हे थोडं ऑफ ट्रॅक आहे पण चांगलं आहे. ते नाही ते बेकार आहे बाबा, नाही सांग ना अबे किती किती सांग काय ना. ते नाही दुसरं झालं. इंटरेस्टिंग आहे ना. आणि मीनवाईल यांनी IT नाही नको, तू पण नको सांगू, नाही तू नको सांगू ते. अरे प्राऊड असायची गोष्ट नाही, आहे नाही, ती. प्राऊडची गोष्ट नाही. नाही सांगू दे नाही. प्लीज प्लीज. नाही मी तुझी शपथ देतो माझी, तू एक गोष्ट नाही सांगशील. ठीक आहे जाऊ दे आता शपथ दिली तर काही नाही करू शकत. पण एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे ती. आता यांनी जर कधी पुढे फ्युचरमध्ये ती शपथ वापस घेतली तर मी रिव्हील करेन. पण छान आहे ती, म्हणजे त्याला नाही वाटत ती चांगली, पण मला वाटते की प्राऊड गोष्ट आहे ती. पण ठीक आहे, दॅट वॉज अवर एक्सपिरियन्स इन IT. आता हाईक्स बद्दल बोलू आपण की हाईक्स कशा. मग हाईक्स नाही मिळाला, मी डायरेक्ट स्विच केलं कंपनी. हा सेम माझं पण तसंच झालं. म्हणजे नाही हिला तरी पण प्रिन्सिपल मध्ये भरपूर चांगली हाईक मिळत होती. 10% 12% तरी हिला मिनिमम हाईक मिळत होती. मी म्हणजे एकदम असं वाढत नाही ना, तुमचं प्रमोशन नाही होत की एकदम 30% सॅलरी वाढेल. तर स्विच करणं इज द ओनली ऑप्शन आय फील की माझ्याकडे होता. तर मी TCS ला होती. एक म्हणजे बेसिक सिस्टम इंजिनिअरचं जेवढं पॅकेज असते, आता मी एक्झॅक्ट सॅलरी नाही सांगू शकत, बट आय टेल यू दिस रिगार्डिंग द हाईक्स की कसं जर्नी होती. तर एक नॉर्मल सिस्टम इंजिनिअरला जी सॅलरी असते ती मला होती TCS ला. आता यू कॅन गुगल की एक फ्रेशरला किती सॅलरी असते. त्याच्यानंतर मी 2 वर्ष TCS ला काम केलं, काहीच हाईक नाही झाली माझी तिथे. अशी 2-3% झाली असेल तर झाली असेल, मला आठवत नाही. मग मी प्रिन्सिपल ग्लोबलला स्विच केलं. तर ते स्विच करताना माझ्याकडे 2-3 ऑफर होते, तर म्हणून मग मी काउंटरवर घेतलं. त्याच्यामुळे जी माझी TCS ला सॅलरी होती त्याचे 200% हाईक मला प्रिन्सिपलला मिळाली आफ्टर 2 years ऑफ एक्सपिरियन्स. मग मी प्रिन्सिपलला 3 वर्ष होती. तर प्रिन्सिपलनी पण चांगली हाईक दिली मला, म्हणजे 12%, 10%, 8% अशी त्यांचा रेशो होता. देन प्रिन्सिपलमधून जेव्हा स्विच केला तेव्हा आय गॉट 30% हाईक. आता माझं पॅकेज यू कॅन कॅल्क्युलेट की किती असू शकते. सिन्स यू हॅव द फर्स्ट TCS का बेसिक सॅलरी थिंग, यू कॅन कॅल्क्युलेट. तुझं सांग आता पर्सेंटेजमध्ये सांग. एक्सप्लोला मला त्यांनी दिली ॲज अ फ्रेशर जेवढी कन्सिडर होत तेवढीच दिली. त्यानंतर मला इंटरनल हाईक म्हणजे कंपनीला ऑलरेडी मी 2 वर्ष कम्प्लीट केले होते, तर त्याच्यामुळे मला आतमध्ये काही जास्त हाईक नाही दिली. ठीकठाकही नाही, त्यांच्यासाठी ते ठीकठाक होती, पण मला तर खूप कमी वाटत होती हाईक. बिटवीन द रेंज ऑफ 5 to 10% असं समजा तुम्ही. त्याच्यानंतर मी स्विचच करून टाकली कंपनी डायरेक्ट 100+ हाईकवर, 100%+ हाईकवर मी स्विच करून टाकली. त्याच्यानंतर विप्रोमध्ये मी राहिलो. विप्रोमध्ये माझी हाईक झाली नाही, कारण की विप्रो मी एक वर्ष 4 महिन्यात सोडून दिली विप्रो. त्याच्यामुळे मला तेवढी विप्रोमध्ये हाईक काही झाली नाही. आणि लगेच मग जेव्हा मी स्विच केली तर स्विचचं मला जवळपास पुन्हा 80% वगैरे हाईक मिळाली. कारण की तेव्हा थोडं मार्केट होतं चांगलं, पण थोडं डिस्टर्ब होतं. त्याच्यामुळे हाईक तेवढी 100% वगैरे मिळत नव्हती. पण 80% इज इनफ. लाईक ओके, मी सॅटिस्फाईड होतो 80%. ओके. तर दॅट वॉज अवर जर्नी. आता स्टार्टिंगला आम्ही दोघांनी ॲज अ सिस्टम सॉफ्टवेअर आता रिव्हील करायचे का आपली बिलिंग? नाही सॅलरी रिव्हील नाही करू शकत, कारण कंपनीचे नॉर्म्स असतात. तर आणि पुन्हा नाही करू शकत. तर आता म्हणजे स्टार्टिंगला सुरुवात केली होती आम्ही दोघांनी पण सॉफ्टवेअर इंजिनियर पासून. आता माझं डेझिग्नेशन इज सिनियर डेव्हऑप्स. तुझं काय आहे? सिनियर QA. तर आता तेवढा आफ्टर दॅट एक्सपिरियन्स सध्याशी आमचा दिस इज द सीन दॅट इज गोइंग ऑन इन द प्रोफेशनल लाईफ. आणि मी रिसेंटली स्विच केलाय. सो इफ यू हॅव एनी क्वेश्चन्स रिगार्डिंग दॅट ऑर एनिथिंग, जस्ट ड्रॉप इट डाऊन इन द कमेंट सेक्शन. आणि बाय बाय.